अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। 2024 सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आयु आरोग्य, भरभराटीचं आणि स्वामी सेवेचं जावं हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 2023 ने सगळ्यांना सर्व काही दिलं आहे। कोणाला थोडं दुःख दिलं असेल, कोणाला थोडं सुख दिलं असेल, त्या सगळ्या आठवणींना घेऊन आपल्याला 2024 मध्ये आपण प्रवेश केला आहोत। या 2024 मध्ये पहिल्याच दिवशी एक संकल्प करूया आपण। आपल्याला काय संकल्प करायचा आहे? सर्वसामान्य माणूस जेव्हा आपण संसारिक माणूस अडचणीत येतो तेव्हाच आपल्याला सेवा आणि उपाय करावासं वाटतं। रोज कोणालाच काही वाटत नाही। या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मी रोज तरी माझ्या महाराजांना एकदा तरी हाक मारेल असा छोटासा संकल्प आपल्याला करायचा आहे। आज सोमवार आहे। तुम्ही जेव्हाही माझा व्हिडिओ बघणार आहात, महाराजांच्या मूर्ती समोर, फोटो समोर किंवा मंदिरात, मठात जाऊन महाराजांना सांगायचं की महाराज, ह्या 2024 मध्ये जरी दुःख आले, जरी संकट आले, तरी तुम्ही माझ्या सोबत आहात। तुम्हाला सांगते, जेव्हा महाराज सोबत असणार ते दुःख आणि ते संकट काहीच वाटत नाही। आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वामी सेवा करत असतो तेव्हा तेव्हा खूप अडचणी येतात, खूप संकट येतात। असं वाटतं सेवा सोडून द्यावी, काहीच करावं असं आपल्याला वाटत नाही। पण अशा वेळेस तीच आपली खरी परीक्षा असते। जेव्हा तो एक दुःखाचा डोंगर, तो एक त्रासाचा डोंगर आपण पार केला तर नंतर फक्त आणि फक्त सुखच आहे। या 2024 मध्ये स्वामी सेवा नव्याने करूया। आपण जेव्हा फिक्स डिपॉझिट असते आपली आणि आपण ती रिन्यू करायला जातो तेव्हा त्याचा व्याज येतो ना, त्याच पद्धतीने 2024 ची सुद्धा सेवा आपण रिन्यू करूया। या 2024 मध्ये माझ्याकडनं एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण माझ्या घरात होईल किंवा केंद्रात, मठात, मंदिरात मी करेल असा एक पण करा, असा एक महाराजांना वचन द्या। त्याच्याच बरोबर जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ मी करेल, माझ्या कुळस्वामिनीची सेवा मी करेल असंही तुम्ही महाराजांना वचन द्या। किती करायचं हे तुमच्यावर आहे, पण जास्तीत जास्त मी करेल। ज्याला मोजायचं नाही, कुठली सेवा कधी मोजून मापून नाही करायची। देवाकडे मागताना कधी मोजून मापून करतो का आपण? मागतो का? नाही ना। त्याच पद्धतीने सेवेचं असं सेवा करताना कधीही एवढीच करते तेवढीच करते, अशीच करू का तशीच करू का असं कधीच बोलायचं नाही। त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशतीचे पाठ मी जेवढे जास्तीत जास्त करेन असाही तुम्ही संकल्प करू शकता। आणि त्याच्याच बरोबर आपल्या महाराजांची सेवा या 2024 मध्ये सगळ्यांनी संकल्प करूया की सुरुवातीलाच माझ्याकडनं जास्तीत जास्त महाराजांची सेवा करेल। तुम्हाला सांगते, वर्षाखेरीस म्हणजे संपूर्ण वर्षभरात ज्या घरात 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होता ना, त्या घरात कधीही कुठलाच दोष राहत नाही। पत्रिकेतले दोष सुद्धा घालवण्याची ताकद आपल्या महाराजांकडे आहे। ज्याच्या नशिबात जे नाही ते सुद्धा द्यायची ताकद महाराजांकडे आहे। एवढंच आहे की त्यांना तुमच्याकडनं सेवा अपेक्षा असते। प्रत्येकाने संकल्प करा, या 365 दिवसांमध्ये मी 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल। 108 माझ्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करते। तुम्ही हा संकल्प करून तर बघा, आयुष्याचं तुमचं आयुष्य किती बदलतं ना। तुम्ही मला स्वतःही सांगा की ताई, आम्ही सेवेला लागलो आहे, आमच्या आयुष्यात खूप फरक पडला आहे, अजून चांगलं होणार, याच्यापेक्षा चांगलं होणार। जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप दुःखात आहात, तुम्ही संकटात आहात, तेव्हा समजा काहीतरी चांगल्याची सुरुवात होणार आहे। मी प्रत्येक माझ्या स्वामी भक्ताला कळकळून विनंती करेन, कृपया करून 2024 मध्ये जास्तीत जास्त स्वामी सेवा करूया आपण, जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण करूया आणि मेन म्हणजे स्वामी सेवेकरी वाढूया। तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही कोणाला तरी सेवा सांगत असताना आणि तो सेवा करतो, आपल्याला कोणाचंही पुण्य नकोय की तुझं मला दे, माझं तुला दे, देव वाटायला बसलेला नाहीये। पण जेव्हा तुम्ही एखाद्याला महाराजांच्या चरणांपर्यंत आणून ठेवता ना, तुम्हाला महाराजांकडे कधीच काही मागावं लागत नाही। शाश्वत सत्य आहे। ज्यांना ज्यांना महाराजांची गरज आहे, व्हिडिओ नका शेअर करू, अजिबात नका करू, पण ज्यांना ज्यांना महाराजांची गरज आहे त्यांना महाराजांबद्दल सांगा। त्यांना सांगा की केंद्रात, मठात, मंदिरात जा, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कर, त्याच्याबरोबर नामस्मरण कर। श्री स्वामी समर्थ मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करा, कुठलीही माळ हातात न घेता। फक्त मी आणि माझे महाराज 108 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, पण 108च वेळा का, जास्तीच वेळा का नाही म्हणू शकत। अर्थात तुम्हाला जेवढं महाराजांचं कुठे, कधी, केव्हाही तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता। आणि स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे। मी नेहमी म्हणत असते की स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे।
त्याचं पठण ज्या ज्या घरात जो जो भक्त करतो तिथे कधी कशाचे प्रश्न उरत नाही. लय भीती वाटते, माझ्या घरात मांसाहार करता, मी मांसाहार करतो, मी सेवा करू का? अहो तुम्ही सेवा करायला सुरुवात तर करा. तुमचा मांसाहार बंद करायचं काम ते महाराज करतात. काहीच मनात आणून घेऊ नका. आणि जे लोक तुम्हाला सांगता ना की स्वामी सेवा करायची असेल तर मांसाहार बंद करा, मी तुम्हाला लिहून देते, कोणीच स्वामी सेवा करणार नाही, पण मांसाहार कोणीच बंद करणार नाही. म्हणून सांगते, तुम्ही फक्त सेवा करा, तुम्ही सेवेला लागा. महाराजांवर सगळं सोडा, दुःखही सोडा आणि सुखही सोडा, ते भरभरून देतात. फक्त मांसाहार करतो आहे म्हणून स्वामी सेवा करू नका, किंवा तुम्ही मांसाहार बंद करा तेव्हाच तुम्ही स्वामी सेवा करा, हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही स्वामी सेवा करा, सगळं महाराज करून घेतात. तुम्ही एक पाऊल तर टाका, महाराज 100 पाऊलं टाकण्यासाठी तुमच्यासाठी तयार आहे. एक पाऊल तुम्हाला टाकायची गरज आहे. स्वामी चरित्र सारामृत, अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा तारक मंत्र, या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. दत्त महाराजांच्या सेवा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही पठन करा. ज्यांना खूप संकट आहे त्यांनी बघा, गुरुचरित्र पारायणातला 14 आणि 18वा अध्याय हा मेरुमणी मानला जातो. तुम्हाला 14वा अध्याय पठन करायचा आहे, तुम्हाला 18वा अध्याय हा दारिद्र्याचा आहे. काही अडचण असेल, आर्थिक संकट असेल, तुम्ही 18वा अध्याय पठन करा. 14वा अध्याय संपूर्ण विघ्न दूर करण्यासाठी हा 14वा अध्याय मानला जातो. ज्या ज्या वेळेस तुम्ही मांसाहार खाणार असेल त्या वेळेस तुम्ही सेवा करू नका. किंवा आज जर माझ्या घरात मांसाहार होणार आहे, बघा घरातले खाणार आहे म्हणून तुम्ही सेवा थांबायची अजिबात नाही. तुम्ही बंद करा, त्यांना खायचं तुम्ही त्यांना करून द्या, त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन मारण्यात काही अर्थ नाही. पण तुम्हालाही मांसाहार तुम्ही करता आणि तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे, बऱ्याच महिला असं करतात की सकाळी वाचून घेतात आणि संध्याकाळी मांसाहार करतात, ते चुकीचं आहे. ते मी तुम्हाला अजिबात परमिशन देणार नाही. तुम्हाला जर मांसाहार करून स्वामी सेवा करायची असेल ते चुकीचं आहे, किंवा स्वामी सेवा करून मांसाहार करायचा आहे ते पण चुकीचं आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाकडे पाहूच नका, काहीच करू नका. पण तुमचं सगळं सेवा करून झाली, आज म्हणजे कालच माझे सगळे स्वामीचरित्र सारामृताचा अध्याय वाचून झाला, तुमची इच्छा आहे, आज तुमची इच्छा असेल तुम्ही मांसाहार करू शकता. मी नाही म्हणणार नाही. मी नाही म्हटलं तर 4 लोक येऊन मला सुनवतील. म्हणून तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जे योग्य वाटत ते तुम्ही करा, पण तुम्ही सेवेला लागा. असे कितीतरी माझे स्वामी भक्त जे कट्टर खाणारे आहेत त्यांना महाराजांनी एका क्षणात त्यांचं मांसाहार बंद केलं, तर तुमचं का नाही करणार? त्याने फक्त इच्छा दाखवली महाराजांपर्यंत जायची. हे 2024 माझी फक्त एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त स्वामीचरित्र सारामृताचे पाठ आपण करूया, जास्तीत जास्त सेवेकरी घडूया. माझा व्हिडिओ शेअर करा, मी अजिबात म्हणणार नाही, पण हो तुम्ही ओरली तरी कोणाला तरी सांगा की बघा आता 2024 सुरू झाला आहे, जिथे जिथे केंद्रात पाठ होतील तिथे तिथे तुम्ही जा, तुमच्या घरात पाठ होतील तिथे तुम्ही जा, घरात पाठ करा, केंद्रात पाठ करा, मंदिरात मठात दर गुरुवारी महाराजांच्या मंदिरात जा, मुजरा करा, नतमस्तक व्हा. आणि फक्त मी तुम्हाला सांगते ना की काहीच नाही, महाराज जे काही दिलं त्याच्यासाठी धन्यवाद. अडचणीत जरी आहात महाराज, खूप अडचण आहे, पण तुम्ही पाठीशी आहात ना म्हणून तुमचे धन्यवाद. काहीही झालं तरी धन्यवाद महाराज. फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामी सेवा करा. खरंच तुम्हाला सांगते, आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. मला महाराजांनी भरभरून दिलं आहे. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना महाराजांनी खूप द्यावं, भरपूर द्यावं. माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताला आई होण्याचं सुख मिळावं हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते. माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांना मनासारखा मुलगा मुलगी मिळू दे, प्रत्येक घरात सुख समाधान आणि स्वामी सेवा घडू दे, हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.